नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही बाहेर खाताच. ती आपल्याला हेल्दी आहे, त्यामुळे ती मुलांना घरी बनवून द्यायची आहे. बाहेर खाण्यापेक्षा हेल्दी खाणं घरातलं कधीही चांगलं. तर माझ्या रेसिपीचं नाव आहे कोबीचे समोसे. ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी आपण त्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. कोबीचे समोसे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी, जो मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मैदा, ही आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे, मॅगी मसाला, चाट मसाला, मीठ, सोडा घेतलाय थोडा, जिरं, ओवा, लाल तिखट, हळदी पावडर. गॅसवरती कढई तापायला ठेवली होती. कढईत तेल टाकलंय, ते पण तापलेलं आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकूया. कोबी टाकूया. यामध्येच मी थोडीशी हळदी, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, आणि मॅगी मसाला मी हा लास्टला टाकणार आहे. आता कोबी थोडीशी मी फ्राय करायला ठेवणार आहे. कोबी झालाय का पाहूया आपण. हे पहा, फ्राय झाला आहे. लास्टला मी याच्यामध्ये मॅगी मसाला ऍड करणार आहे. मिक्स करून घेते याला. भाजी तयार आहे आपली ही. आपण हिला थंड करायला ठेवूया. कोबी थंड व्हायला ठेवलाय, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. मैदा, त्यामध्ये जिरं टाकते, ओवा, मीठ आणि थोडंसं सोडा टाकते. आता हे आपण मळून घेऊया चांगलं. समोशाचं पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे कोबी सुद्धा थंड झालेला आहे. आपण समोसे बनवून घेऊया. हे पहा, पिठाचा गोळा घेतलाय, लाटून घेते त्याला. जास्त मोठाही लाटायचं नाही आपल्याला. मोठे मोठे समोसे नाही बनवायचे, छोटे बनवायचे. याला मधनं कापून घ्यायचंय. हे पहा, असा शेप द्यायचे.
यामध्ये भाजी टाकायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शेप येतो. आता आपण दुसरं पण बनवून घेऊया. तेल गरम करायला ठेवलं होतं मी, ते गरम झालंय. आपण समोसे टाकून घेऊयात. आणि ह्याला मस्त अशा गोल्डन ब्राऊन कलर मध्ये तळून घेऊयात. हे पहा, समोसे रेडी झालेत आपले. मस्त गोल्डन असा कलर आलाय त्याला. आपण दुसरे पण टाकून घेऊयात आता. हे पहा, तयार आहेत आपले कोबीचे मस्त असे गरम गरम समोसे. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.